आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आजवर अनेक मालिका गाजवल्या आहेत. तो एका मालिकेत काम करत होता. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान सतत दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं या गोष्टी वारंवार व्हायला लागल्या. यावर वैतागून तो डॉक्टरकडे गेला. एका महिन्यातच त्याचा हा आजार इतका वाढला की त्याचं 60% फुफ्फुस निकामी झालं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्याला हातात असलेलं काम सोडावं लागलं. त्यावेळी तो एका मालिकेमध्ये काम करत होता. त्यानंतर हा अभिनेता आता पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय, तेही रंगमंचावर. मालिकेत या अभिनेत्याने काही महिन्यांपूर्वीच कमबॅक केलं होतं, पण रंगमंचावर कमबॅक करणं जड जातं, कारण तिथे लाईव्ह शो असतो. हे ज्येष्ठ अभिनेते आहेत विद्याधर जोशी. माझा होशील ना फेम विद्याधर जोशी यांना आपण अनेक मालिकांमधून पाहिलं आहे. ते लवकरच पु. ल. देशपांडे यांच्या सुंदर मी होणार या नाटकामध्ये झळकणार आहेत. त्यांना फुफ्फुसाचा आजार जडला होता. त्यावेळी ते जीवाची होत या काहिली या मालिकेत काम करत होते. पण या आजारपणामुळे त्यांना अचानक एक्झिट घ्यावी लागली. त्यानंतर त्यांनी वेड लागलं प्रेमाचं या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. पण लाईव्ह शो करणं हे कठीण असतं. त्याच्यामध्ये शारीरिक क्षमता आपल्याला कळते. आता विद्याधर जोशी हे एकदम फिट झाले असून त्यांनी हा प्रोजेक्ट स्वीकारलाय. तर मग तुम्हाला विद्याधर जोशी आवडतात का? त्यांची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.